कार्यक्रम कोणताही असो, अगदी लग्न असो, कोणाचा बर्थडे असो, कोणाची पूजा असो, छोटा-मोठा कोणताही कार्यक्रम असला की स्टार्टरचे नाश्त्यासाठी पदार्थ आवर्जून बनवले जातात. त्यातलाच एक खास आणि सगळ्यांना आवडणारा लक्षवेधिक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा आवडता पदार्थ आज आपण इथे बनवतोय आणि तो म्हणजे स्वीटकॉर्न चीज बॉल कसा बनवायचा ही रेसिपी. अगदी मस्त असा कुरकुरीत स्वीटकॉर्न चीज बॉल आपण इथे बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली का लाईक शेअर नक्की करा. तर इथे मी मक्याचे 2 कणस घेतलेले, त्याची हे बी काढून मका काढून घेतलेला आहे. त्यानंतर ना मिक्सरला आपल्याला प्लस मोडवरती 2 वेळा फिरवून घ्यायचं. लक्षात ठेवा आपल्याला याची बारीक पेस्ट वगैरे काहीच करायची नाही. फक्त मका आपल्याला इथे फोडून घ्यायचा आहे. त्यानंतर ना या पद्धतीने आपण इथे प्लस मोडवरती मका वाटून घेतलेला आहे मिक्सरला. 2 मोठे बटाटे मी इथे शिजवून घेतलेले. आता लक्षात ठेवा बटाटे इथे पार उकडेपर्यंत अजिबात शिजवायचं नाही. तर इथे मी एक हाताने फोडून दाखवते किती कडक आहे. असा कडक बटाटा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा, म्हणजे अगदीच बटाट्याचा गाळ होईपर्यंत, मऊसूत पाणी सुटेपर्यंत बटाटा शिजवायचा नाही. नंतर ना हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो आणि स्वीटकॉर्नमध्ये व्यवस्थित तो मॅच होतो. नंतर ना मिक्स करून घ्यायचा. 2 मोठ्या अशा शिमला मिरची तुम्हाला जितक्या बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक चिरून घ्या. आलं, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्यांचा मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. मसाल्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घाला, धने पावडर घाला, काळी मिर पूड घाला, त्यानंतर जिरी पूड घाला, आमचूर पावडर यामध्ये थोडीशी घाला, चाट मसाला यामध्ये थोडासा घाला, काळं मीठ जे असतं ते घाला, पिझ्झा सीझनिंग तुमच्याकडे असेल तर घाला किंवा तुम्ही चिली फ्लेक्स घातलं तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटीभर आपल्याला कॉर्न पावडर यामध्ये घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता जर नंतरनं आपल्याला यामध्ये पिठाची गरज लागली तर आपण थोडंसं 2 चमचे कॉर्न पावडर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ परत एकदा घालून घेणार आहे. तर इथे मी थोडंसं पीठ लागत होतं म्हणून तांदळाचं पीठ मी इथे घालून घेतलेले आणि हे आपल्याला जसं आपण चपातीचा गोळा मळतो अगदी तसं आपल्याला हे इथे मळून घ्यायचे. मळून झालं की इथे मी 3-4 इथे तांदळाचे पिठाचे चमचे घेतलेले, त्यामध्ये पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं आणि याची सरी बनवून घ्यायची, जी आपल्याला बॉल्स तळताना आपल्याला लागणार आहे. चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ही पातळ करायची आपल्याला, अशी घट्ट वगैरे अजिबात करायची नाही. इथे मी घेतलेले टोस्ट ब्रेड स्कप मी इथे घेतलेले. आता इथे आपली तयारी झाली की लगेच आपल्याला हे करायला घ्यायचे. छोटे छोटे आपल्याला ह्याचे बॉल्स करायचे. त्यामध्ये एक चीजचा असा स्टूप यामध्ये घालून घ्यायचे किंवा मोझरेला जो चीज असतो बारीक बारीक तो यामध्ये घातला तरी चालेल. त्याच पद्धतीने आणि जर तुमच्याकडे चीज नसेल तर काही हरकत नाही, बिना चीजाचे सुद्धा तुम्ही हे बॉल्स बनवू शकता. इथे चीज मी आहे म्हणून घालते. तर एक एक मध्य बरोबर ठेवायची आणि परत एकदा व्यवस्थित त्याचा बॉल्स म्हणजे व्यवस्थित गोल गरगरीत अशी याची गोळी बनवून घ्यायची या पद्धतीने. याच पद्धतीने आपण इथे बनवून घेणार आहे. बाकीचे जेवढे आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेवढे इथे आपल्याला बनवून घ्यायचे. यामध्ये तुम्ही अजून म्हणजे भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. गाजर घालू शकताय, कोबी किसून तुम्ही यामध्ये घालू शकताय, म्हणजे ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकताय. तर आपले बॉल्स बनवून तयार झालेले. त्यानंतर ना इथे तांदळाची जी आपण सरी करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला हा बॉल असा डिप करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित सरी अशी निथळून घ्यायची, म्हणजे पाणी वगैरे काही लागलं नाही. त्यानंतर ना आपल्याला हे टोस्ट कप्स जे आपण घेतलेले, म्हणजे टोस्टचा आपण इथे बारीक असा भुगा इथे करून घेतलेला आहे. सरीमध्ये बुडवला बॉल्स की आपल्याला यामध्ये स्कपमध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित घोळून घ्यायचा, जेणेकरून सगळीकडून आपल्याला हा जो चूर आहे तो या बॉल्सला लागला पाहिजे. तर याच पद्धतीने आपण सगळे बॉल्स
करून घेणार आहे आणि जेवढे आपल्याला तळून घ्यायचे तेवढेच आपल्याला इथे करून घ्यायचे. तर एवढे तळून घ्यायचे म्हणून सगळ्यात पहिलं मी एवढे करून घेतलेले. तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे जास्त धूर निघेपर्यंत पण नाही आणि हलकं कोमट असं सुद्धा नाही घ्यायचं. जेव्हा आपण तेलात बॉल्स सोडणार आहे तेव्हा गॅस आपण इथे मोठाच ठेवलेला आहे, कारण विरघळण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. थोडेसे तळले गेले असेच काट्याच्या चमच्याने आपल्याला हे हलवायचे, उलटे असे करायचे आणि मग गॅस थोडासा 2-3 मिनटं मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे. आणि तेलातनं काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण बॉल्स तेलातनं काढणार आहे तेव्हा गॅस मोठा करायला विसरू नका. गॅस मोठा करा, थोडा वेळ आपल्याला इथे असे हलवत राहा आणि मग तेलातनं काढून घ्या. म्हणजे काय होतं, जे बॉल्स असणार एकदा तेलाचं टेम्परेचर कमी झालं की त्यामधला जो पदार्थ असतो तेलामधला तो तेल असं शोषून घेतो. पण जर तेलाला हीट भेटली तर तो पदार्थ तेल सोडतो आणि तेलकट कमी होतो. तर इथे बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे, कुरकुरीत व्यवस्थित वरनं झालेले. आता ते आपण तेलातनं बॉल्स इथे काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हॉटेलमध्ये गेलास तरी स्टार्टरच्या पदार्थामध्ये एकदम महागडा असतो, मुलांना आवडतो. लग्न समारंभामध्ये सुद्धा स्टार्टरच्या किंवा नाश्त्यासाठी बनवले जातात. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा हा स्टार्टरमध्ये, विशेष करून बड्डेच्या कार्यक्रमामध्ये हा पदार्थ जास्त वेळा बनवलेला जातो. तर अशा पद्धतीने आज आपण सगळ्यांच्या आवडीचे छान असे स्वीट कॉर्न चीज बॉल इथे बनवून